कथा आहे शिवपुराणातली. एक मच्छिंद्र, आमचे नटसम्राट मच्छिंद्र कांबळे यांचं नाटक होतं, केला तुका झाला माका. तशाच प्रकारची कथा आहे. कोणासाठी निर्माण केलं, कोणाच्याकडे गेलं, कोणाच्या नशिबात होतं आणि कोणापासून कोणाकडे गेलं. अशा प्रकारची ही कथा या भारुडामध्ये आम्ही सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो. सरकारने सांगितलेला ना, हम दो हमारे दोन आता एकच. आता लाडकी बहीण माका अजिबात देवाची मदत नाही केला. लाडकी बहिणी माझ्या हातात फक्त 3000 टेकवल्या आणि म्हणाले हे घेवा 3000, मी एक पण काय काम करणार नाही. कारण बहीण कोणची आहे मी? मुख्यमंत्र्याची बहीण. आवाज वर करून बोलायचं नाही. धमकी दिला माका महिन्यात 1500 रुपये देणार, तुम्ही बोलायचं नाही. मी म्हटलं ठीक आहे बाबा, होय माऊली तुझ्या पाया पडतोय, तुझो भावा माझं मिळून होतो केव्हा ते माका पण दे. बघूया आता गणपती काय करता, तो मिळता तो सर घ्यायचा नाही का. आता बघा हा कलियुग आहे. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. भजन ज्यावेळी चालू झाली त्यापासून लाईट जाते, पण भजन थांबलंय का? भजन ही थांबणारी गोष्ट नाही. बुवांचं पण भजन चालू होतं, छान भजन केलं बुवांनी, भजन थांबलं नाही. आता इथे ऑर्केस्ट्रा असतं तर, तमाशे असतात तर लोकांनी सांगितलं थांबा जरा, लाईट येऊन दे. भजन हे नामस्मरण आज या कलियुगामध्ये गरजेची गोष्ट आहे. बुवाने सांगितलं, खरी गोष्ट आहे. बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या म्हणतात. भारी एकदम जोडीवाला दिला असेल. काय झालं? विषयवा ऋषींना 2 पत्नी होत्या, 2 बायका होत्या. एकीचं नाव ईदविलास. काय सनयन ईदविलास. कोणाची होती मुलगी? कोणाची कन्या होती? महर्षी भारद्वाज ऋषींची कन्या. ही पहिली बायको. तिला मुलगा होता कुबेर. कुबेर नावाचा पुत्र होता. ब्रह्मदेवाचं वरदान होतं नाही का.
असा कुबेर ज्याच्याकडे संपत्ती आहे तो कुबेर आपण पण होऊ शकतो, पण आपलं भावना तेवढी पाहिजे. आपण पण होऊ शकतो. या जगामध्ये न होणारी गोष्ट होते, काही होऊ शकते. आपलं फक्त तेवढं नशीब चांगलं पाहिजे. ही नामस्मरण ही सुद्धा एक मोठी श्रीमंती आहे. आम्ही श्रीमंत हरिनामाचं श्रीमंत बुवा, नाही का? तर असा हा कुबेर दुसरी जी पत्नी होती विश्रवा ऋषींची, तिचं नाव होतं कैकसी. ती राक्षसराज सुमारीची कन्या होती. कोणाची? राक्षसराज सुमारीची कन्या कैकसी. तिला 3 पुत्र झाले. एक रावण, दुसरा बिभीषण आणि तिसरा कुंभकर्ण. ते पण ब्रह्मदेवाची तपश्चर्या करायला गेले आणि काय म्हणतात बघा, यज्ञ मांडीला तुमच्यासाठी करतो आम्ही धावा, यज्ञ मांडीला तुमच्यासाठी करतो आम्ही धावा. आपलं शील कापायला घेतलं, यज्ञ कुंडामध्ये टाकणार. ब्रह्मदेव घाबरले आणि प्रसन्न झाले. म्हणाले काय हवं ते वर मागून घ्या. त्यावेळी रावण म्हणतो मला अमरपद पाहिजे. मिळणार नाही. तू काय पण मागशील मी देईन असं होणार नाही. दुसरं काय पाहिजे सांग. मला असा राजा होऊ दे की त्रिलोकामध्ये त्रिभुवनामध्ये सगळे घाबरले पाहिजे. बिभीषणानं सांगितलं मला ब्रह्मदेवा परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये अखंड सदैव राहू देत. काय मागितलं बघा, नाम तुझे घेता देवा होई समाधान. त्याने काय मागितलं? कोणी? कुंभकर्णाने काय मागितलं? इंद्रपद मागितलं होतं, परंतु सरस्वती देवी त्याच्या जिभेवर बसल्यामुळे इंद्रपद मागितलं. 6 महिने झोपून टाकलं कुंभकर्णाला. झालं बाबा, तिघांनी वरदान घेतलं आणि म्हणाले चला निघाले. काय म्हणतात बघा, ब्रह्मदेवाने दिले आम्हाला शक्तीचं वरदान. चला चला हो देवांची आम्ही उडू दानाला. हे ब्रह्मदेवाने दिले आम्हाला चला चला हो देवांची उडू दानाला. निघाले. एक पाठ जरा लक्षात ठेवा, गोष्ट कथा लक्षात ठेवा. त्याच्या पुढे काय झालं? दुसरा पाठ काय झालं? शंभू महादेव कैलासावरती ध्यानस्थ बसले होते. कसे? ध्यानस्थ बसले होते. आणि
पार्वती माता तिकडे रुसून बसली होती. सगळे शिवगण होते ते टेन्शन मध्ये आले, करायचं काय आता. आणि सगळेजण शंभूदेवाचा धावा करतात बघा. सत्व परीक्षा आज मांडली देवा करुणा करा, सत्व परीक्षा आज मांडली देवा करुणा करा. शंभूदेवाचा धावा करतायत. शंभूदेवा ध्यानातून बाहेर या, पार्वती माता रुसून बसले. झालं बाबा, शंभू महादेवाने डोळे उघडले. मी काय म्हणलं, काय झालं? ती बघा तिकडे पार्वती देवी. काय झालं काय माहिती, तुम्हीच विचारा तिकडे. शंभू मध्ये पार्वतीला विचारतात काय झालं. अगं गो गो काय झाला. आपल्या कारभारने घरवाली काय आपण इथं नेण्यासाठी विचारणार काय झालं. तसा शंभू महादेव पार्वतीला म्हणतात काय झालं. काय म्हणते शंभू महादेव, नकावच्या गाला औषधी काय, गलोवरच्या फुग्यांचं त्याबरोबर पार्वती देवी काय सांगू नको, जाऊ तिकडे. काय झालं मी प्रेमानं विचारतोय ना, काय झालं. त्याबरोबर ती म्हणते मला तुमच्या या कैलासावरती, पर्वतावरती, या डोंगरावरती मला वैताग आलाय, नको. ती तिकडे ब्रह्मदेवाची सरस्वती बघा, सरस्वती बघा, विष्णुदेवाची लक्ष्मी बघा कशी ऐश्वर्यामध्ये, आणि तुम्ही असे धड अंगावर कपडे नाही तुमच्या, असे लंगोट्यावर फिरतात, अंगा कसं भस्म भासतात, तुमच्या अंगात जो घामचा वास, केसात फली नाही, पावडर नाही, शेंड नाही, तुम्ही काय तुमच्या होतात. काय म्हणतात आता थोडं बदल हो, काहीतरी चेंज हो, मी कंटाळले आता तुमचा अवतार बघून, तेव्हा मला काहीतरी वेगळं पाहिजे. तेव्हा शंभू महादेव म्हणतात काय हव्या. पार्वती म्हणते माझं स्वतःच काहीतरी, मला माझं स्वतःच राज्य पाहिजे. मला स्वतःच काहीतरी पाहिजे, मला सुवर्ण नगरी पाहिजे, मला तिथे एकदम एअर कंडिशन मध्ये राहायचं आहे, ऐश्वर्यात राहायचं आहे, सुखामध्ये राहायचं आहे. तुम्ही त्या नगरीचे राजा, मी त्या नगरीची राणी. काय म्हणते बघा ती, मी सुवर्ण नगरीची
मला कशी नगरी पाहिजे बघा, मला सुंदर नगरी पाहिजे, अशी दिसायला भारी पाहिजे, मला सुंदर नगरी पाहिजे, अशी दिसायला भारी पाहिजे. शंभूदेवा मला दुसरं काही नको, शंभूदेवा दुसरं मला काही नको. डोंगराळ कैलासवाणी नको, मला कुठं पण ज्ञान होय नको, नको मला कंटाळवाणे असं जीवन नको, मला पार्वती म्हणते अशी चिकनी पाहिजे मला सुवर्ण नगरी, एकदम मस्त पैकी झकास. शंभू महादेव म्हणताय अगं पार्वती विचार करून बोलतेस ना, बघा नंतर पत्सावा व्हायला, नंतर टेन्शन मध्ये येशील, मला काय सांगूच नाही. तर म्हणणार नाही मला सुवर्ण नगरी पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही का झालं. शंभूदेव म्हणतात तथास्तु. दक्षिण दिशेला बघितलं आणि समुद्रामध्ये एक सुवर्ण नगरी, छानपैकी नगरी तयार केली पार्वती देवीसाठी. कोणासाठी? जी आता श्रीलंका आहे, जी लंका आहे ती शंभू महादेव आणि पार्वतीसाठी केलेली आहे, अशी ती लंका. आणि सुवर्ण नगरी पाहिल्याच्या नंतर पार्वती एवढी खुश झाली. काय म्हणते पार्वती बघा, माझ्या शंभूदेवाची कमाल आता होईल आपली धमाल, माझ्या शंभूदेवाची कमाल आता होईल आपली धमाल. पार्वती एवढी खुश झाली. खरोखर घो असो घो नशिबान घो म्हणतात तो हे का. पार्वती खुश झाली एकदम आणि काय म्हणते, चला 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 आता आपण तिथे राहायला जाऊया. शंभूदेवाच्या मनात नव्हतं तो काय तिकडे जाणार. शंभू महादेव म्हणतात मी तिकडे नगरीत गेलो तर मला ते सगळे चांगले फॅन्सी कपडे घालावे लागतील, असे चिकनवाले मुकुट घालूचो लागात, ते टाकले सगळे अंगात चालतील, हा पॅन्ट घालूची लागत, सेंट मारूचो लागत, रोज आंघोळ करूची लागत. शंभू महादेव टेन्शन मध्ये माझे